आज सकाळी मी एक ट्रेड शेअर केला होता नेहमीप्रमाणे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. नॉर्मली मी विकली व्हिडिओ बनवतो, विकली परफॉर्मन्स वगैरे. पण हा जो ट्रेड होता थोडासा वेगळा होता. सो म्हटलं याच्यामध्ये आपण व्हिडिओ बनवावा, काही गोष्टी शिकायला मिळतील तुम्हाला. सो आजच्या ट्रेडचं बघूया, लेवल्स काय होती किंवा त्याचा रिझल्ट कसा होता. आणि आपण जो ॲक्च्युअल ट्रेड जो होल्ड केलाय तो खूप जास्त होल्ड केलाय, तेही चॉपी मार्केट असताना. आणि ते आपण आपलं टार्गेट घेऊन बाहेर पडलोय. सो त्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय. तर बघूयात माझी लेवल काय होती सकाळची आणि कसा आपण ट्रेड मॅनेज केला. सो ओके. सो ही सकाळी बरोबर 10:08 मी एक लेवल पाठवून दिली होती. ही लेवल होती ती 53,900 54,000 राऊंड लेवल. सो आणि ही 53,983. सो त्यानंतर मी ते खाली एक हे दिलं नोट की एक्सपेक्टेड बुलिश मूव आफ्टर प्राइस सस्टेन अबाव गिवन लेवल. म्हणजे जर ही जी मी लेवल आयडेंटिफाय केली होती, या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन झाला तर इथून मी पर्सनली एक अपमूव्ह एक्सपेक्ट करत होतो. सो त्याच्यानंतर इथे तुम्ही चार्टवर बघूयात एक्झॅक्ट काय होतं कसं होतं. सो ही जी मी मार्क केले, सो ही आहे ती लेवल जी मी टेलिग्रामवरती अपडेट केली होती. ही एक्झॅक्ट इथे 10:08. सो त्याच्या पुढे आपली जी एंट्री झाली एक्झॅक्ट ती झाली या झोनमध्ये झाली एक्झॅक्ट एंट्री आपली. आणि आपला जो एस एल होता तो होता या झोनमध्ये कुठेतरी आपला एक एस एल होता. सो त्यानंतर एंट्री आपली झाली बरोबर 10:10 आसपास आपली एंट्री झाली या झोनमध्ये. सो त्याच्या पुढचा अपडेट बघूयात काय होता. तर इथे मी एक मेसेज टाकला, एंट्री इज टेकन ऑलरेडी बट डन मार्केट टू मच डीके. ऍक्च्युली या एरियामध्ये मार्केट खूप साईडवेज चालू होता. हा जो पॅच आहे आणि आपली जी लेवल होती त्याच्यावरती प्राइस ऍक्च्युली सस्टेन झालीच नव्हती. तरी पण मी ट्रेड होल्ड एक्झिट नव्हता केला, मी होल्ड केलेला. बिकॉज माझा वर माझ्या परफेक्ट ट्रस्ट होता की मार्केट आज अप्पर साईडची रॅली करेल. सो मी कोणताच पॅनिक किंवा काही सिच्युएशन मध्ये नव्हतो, मी ट्रेड होल्ड केला होता. सो त्याच्यानंतर मी बरोबर 11:23 मी एक नोट पाठवली, मेसेज पाठवला की स्टील आय एम इन ट्रेड, एसीएल किंवा टार्गेटसाठी वेट करा, मध्येच एक्झिट नको. बिकॉज बरेच लोक काय करतात की एसीएल हिट झालेला नसतो किंवा टार्गेट सुद्धा हिट झालेलं नसतं. पण असं मार्केट आपल्या फेवरमध्ये नाही किंवा इथे घाबरून लोक एक्झिट करतात. सो मी तसं मेसेज केला होता की तसं एक्झिट नका करू. सो मार्केट डल आहे, स्टील आय एम वेटिंग. सो त्याच्यानंतर मी बरोबर 12:15 एक अपडेट दिला की होल्डिंग द ट्रेड सिन्स 2 hours. ऍक्च्युली हा आपला जो ट्रेड आहे तो आपण जवळजवळ 3.5 ते 4 तास आपण होल्ड केला होता. नॉर्मली लोक एवढ्या टाइम मध्ये लोकांची 10 ट्रेड्स होऊन जातात. इम्पल्सिव्ह ट्रेड घेतात. डाऊन साईडला मार्केट कॅन्डल दिसली रेड तर डाऊन साईडला ट्रेड घ्या किंवा वरती ग्रीन कॅन्डल दिसली तर ग्रीन. पण आपण तसं काहीच केलं नव्हतं. आपण आपल्या व्ह्यूला स्टिक राहिलो होतो आणि आपल्या टार्गेटचं वेट करत होतो. सो इथे मी टाकला होता की होल्डिंग द ट्रेड सिन्स 2 hours. खूप डल अँड साईडवेज मार्केट आहे बिकॉज ऑफ द 54,000 राऊंड लेवल. बिकॉज तिथे थोडा स्पाइक्स वगैरे मला जाणवत होत्या. आणि त्याच्यानंतर मी एक अपडेट दिला. फायनली 3 तासानंतर आत्ता मार्केट आपल्या बाजूने चाललंय. स्टील आय एम इन ट्रेड, आय एम इन ट्रेड. अजूनही माझा एसएल ट्रेल नाही केलाय. सो बरोबर इथे तुम्ही बघू शकता 3 तासाने, म्हणजे तुम्ही बघाल तर इथे हा बरोबर एकच्या आसपास मार्केटने आपल्या साईडला थोडी मुवमेंट द्यायचं चालू केलं. पण मी इथे माझा ट्रेड असं नाही की 2 तासांनी मार्केट आलंय माझ्या फेवरला सो मी घाबरून पॅनिक होऊन मी एक्झिट केलं. मी असं काहीच केलं नव्हतं. माझा टार्गेट हा होता 200 पॉईंटचा इथे वरती. आणि फर्स्ट टार्गेट जो होता तो इथे होता 120 पॉईंटचा वगैरे. सो या ट्रेडमध्ये मी थांबलोच होतो. त्याच्यानंतर बघू शकता की ट्रेड होल्डिंग पॉवर बघा फक्त. ऍक्च्युली ट्रेड होल्ड करता आले पाहिजे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर पावणे 2च्या आसपास इथे मी एक मेसेज टाकला, 60 पॉईंट्स कॅप्चर नाव आय एम ट्रेलिंग माय एसएल. सो जेव्हा इथे मार्केट पोहोचला होता त्याच्यानंतर मी माझा फर्स्ट जो टार्गेट होता तो घेतलाच होता. त्याच्यानंतर मी इथे मेसेज टाकला, नाव आय एम ट्रेलिंग माय एसएल. म्हणजे जो माझा स्टॉप लॉस जो एसएल होता तो मी कन्वर्ट करून कॉस्ट टू कॉस्ट आणलेला.
ट्रेड मॅनेजमेंट मी पुढे एक्सप्लेन करेल. त्याच्यानंतर मी ही माझी पोझिशन फोटो टाकून मी इथे दिला फर्स्ट टार्गेट हिट 54 पॉईंट्स कॅप्चर, म्हणजे 60-70 पॉईंट्स आपण कॅप्चर केले. 54ला माझा ट्रेल एसेल होता, तो हिट झाला. सो ह्या खाली स्विंग पोझिशन त्या मी तुम्हाला दाखवतो. सो आता याच्यामध्ये शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण हा जो ट्रेड होता तो टार्गेटशिवाय एक्झिट केला नव्हता. आपण 3 ते 4 तास आपण ट्रेड बरोबर होल्ड केलेला. सो होल्डिंगसाठी सुद्धा काही गोष्टी मॅटर करतात, सायकोलॉजी, तुमचं अनालिसिस वगैरे, त्या मी तुम्हाला सांगतो. बरं, असं सुद्धा नाही की आपण हा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केला, म्हणजे आपला इथे आपला एसएलच्या जवळ आलेला. सो मी असं नव्हतं केलं की मार्केट कॉस्ट इथे एक वेळा कॉस्ट टू कॉस्ट आला, 2-3-4 वेळा मार्केट कॉस्ट टू कॉस्ट आलं, तरी मी एक्झिट नव्हतं केलं, ट्रेड टार्गेटपर्यंत होल्ड केलं. तर लोक या एरियामध्ये बरेचसे लोक घाबरून बाहेर येतात. एवढ्या एरियामध्ये खूप सारे लोक जे अप्पर साईडचा सुद्धा व्ह्यू ठेवून चालले असतील ते सुद्धा इथून बाहेर निघून गेले असतील. तर आपण तसं नव्हतं केलं. आणि बऱ्याच लोकांचे इथे कॅन्डल दिसली, ब्रेकआउट दिसतोय, सो सी ट्रेड घ्या. या कॅन्डलला बऱ्याच लोकांचे डाऊन साईडचे ट्रेड ऍक्टिव्ह झाले असतील, इथे परत सी पी झालं, असं लोकांनी बऱ्याच वेळा केलं असेल. सो आणि आपला जो एसेल होता तो लॉजिकल होता. असं नाही की आपण नॉर्मली जर एसेल लॉजिकल असेल तर एसेल हिट होत नाही, हे शुअर आहे. जर तुम्ही इथे कुठे मध्येच जर तुम्ही एसेल लावला असेल तर तो हिट होणारच. मार्केट तुमच्या एसेल हिट करून परत तुमच्या फेवरला जाण्याचे चान्सेस असतात. सो आता होल्डिंग पॉवर कशी वाढवायची, नॉर्मली मी काय करतो किंवा कसं मी ट्रेड होल्ड करतो. मेन तर काही सायकोलॉजिकल पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक पॉईंट आहे तो म्हणजे तुमच्या अनालिसिसवर तुमचा ट्रस्ट पाहिजे, तुमचा फेथ पाहिजे, तरच तुम्ही होल्ड करणार. किंवा मार्केट खाली चालले म्हणून घाबरून असं काय नाही पाहिजे. तुम्ही जे अनालिसिस केले त्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे. दुसरा जर सायकोलॉजिकल पॉईंट बघितलं तर पीएनएल बघायचं नाही. नॉर्मली मी एक ट्रेड घेतला की माझा सर्व मोबाईल मी किंवा लॅपटॉप असेल तर मी मिनिमाइज करतो ट्रेड बुक, किंवा मोबाईलवर जर माझा ट्रेड चालू असेल तर मी सरळ साईडला ठेवून देतो. त्याच्यामुळे फिअर येत नाही किंवा असं ओव्हर थिंकिंग करायची नाही की मार्केट जाईल की नाही, तिथपर्यंत पोहोचेल की नाही. सरळ ट्रेड घ्यायचा, एसएल लावून तुम्ही टार्गेटपर्यंत सोडू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. तुमची जर रिस्क मॅनेजमेंट नीट असेल तरच तुम्ही ट्रेड होल्ड करू शकता. अदरवाईज तुम्ही जरी ही कॅन्डल जरी दिसली तरी खूप मोठा लॉस दिसणार, तरी सुद्धा तुम्ही एक्झिट करणार, किंवा हा एक एक दोन कॅन्डलमध्ये तुमचा खूप जास्त प्रॉफिट दिसणार तरी सुद्धा तुम्ही होल्ड करू नाही शकत. सो रिस्क मॅनेजमेंट तर असतेच, आणि त्यानंतर ट्रेड मॅनेजमेंट जी येते ती तर असते. सो असा होता आपला आजचा ट्रेड. सो ठीक आहे, आपण फर्स्ट टार्गेटला तर आपण इथपर्यंत आपण 120 पॉईंटचा मूव घेतला. जर आज मार्केट थोडासा चॉपी नसता तर आपण हा सुद्धा आपला जो सेकंड टार्गेट होता तो तर आपण घेतलाच असता. मी टार्गेट सुद्धा इथे मला वाटतं टाकून दिला होता, हे बघा एक्झॅक्ट. आणि आपल्या टार्गेटपर्यंत मार्केट पोहोचला आणि आपल्या टार्गेटवरून सुद्धा प्रॉपर बरोबर रिव्हर्सल, तिथूनच आपल्या टार्गेटच्या इथून रिव्हर्सल आला. सो असं अनालिसिस करता आलं पाहिजे, ट्रेड होल्ड करता आलं पाहिजे, आणि थोडं सायकोलॉजी स्ट्रॉंग असली की गोष्टी होऊन जातात. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तेवढं होल्डिंग विषयी किंवा काही पॉईंट्स आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.